सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो येत आहे. मुंबईच्या राजकीय पटलावरून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंना मुंबईच्या राजकीय पटलावर सगळ्यात मोठा विजय. मित्रांनो, मुंबईकरांनी एका सभेने राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एका सभेने मुंबईचं वातावरण 360° मध्ये फिरवल्याची चर्चा. मुंबईतून ठाकरेंचा होतोय नवीन सूर्योदय. नेमकी काय आहे बातमी? मुंबईमध्ये कोणकोणत्या प्रश्नांना बगल देत विचारल्यानंतर ठाकरेंच्या बाजूने सबंध मुंबईकर उतरलाय. बघूया सगळ्यात मोठा धक्कादायक सर्वे आणि भाजप शिंदे सेनेची झोप उडवणारा आणि एका सभेने मुंबईच्या वातावरणात नेमका कोणता बदल झाला हे आता आपण पाहूया. मित्रांनो, मुंबईमध्ये झालेली शिवशक्तीची अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा, ती सभा आजही मुंबईकरांच्या कानामध्ये गुंग करत आहे. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, देशाच्या मुद्द्याला हात घालत अदानीवरती बॉम्ब टाकला, या सगळ्या गोष्टीवरून मुंबईकर हादरले, महाराष्ट्र हादरला, संपूर्ण देश हादरला. राज ठाकरेंनी सत्य गोष्टी समोरासमोर सांगितल्या. या एकाच गोष्टीमुळे नव्हे तर राज ठाकरेंनी मुंबईतल्या सभेमध्ये ज्या ज्या मुद्द्यांना हात घातला ते सगळे मुद्दे मुंबईकरांच्या हृदयाला थेट भिडले आणि क्षणामध्येच मित्रांनो हा मुंबईचा राजकीय अंदाज चुकला गेला. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी ज्या प्रकारे मुंबईच्या सभेमध्ये आपलं छोटसच परंतु आक्रमक, तेवढंच हुशारीचं, तेवढंच अभ्यासू भाषण केलं, या भाषणाला सोशल मीडियावरती ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय, यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये नवीन सूर्योदय होतोय, आदित्योदय होतोय हे मात्र आता नक्की झालंय. आदित्य ठाकरेंनी 2 मिनिटांच्या कालावधीमध्ये मुंबईत केलेली 28 ते 30 कामं अगदी तोंड पाठ न करता ज्या प्रकारे ती सांगितली गेली, त्यांनी मुंबईकरांच्या हृदयाला हात घातल्याचं पाहायला मिळतंय. आणि या एकाच गोष्टीमुळे नव्हे तर मुंबईच्या कानाकोपऱ्याची, मुंबईच्या प्रत्येक विभागाची, मुंबईच्या प्रत्येक प्रभागाची, मुंबईच्या 227 शाखांची माहिती असणारा मुंबईच्या राजकीय पटलावरील एकमेव युवक तरुण नेता म्हणजे आदित्य ठाकरे आहेत. हे महाराष्ट्राने, देशाने, मुंबईकरांनी अनुभवलं. आणि यामुळेच मित्रांनो मुंबईचं वातावरण एका सभेने फिरवल्याची चर्चा मुंबईत तर सुरूच आहे, परंतु महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ती चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीत पाहायला गेलो तर मुंबई ही शिवसेनेची बालेकिल्ला आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी टिकली पाहिजे, मुंबई टिकली पाहिजे, मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, या एकाच उद्देशाने मुंबईमध्ये झपाटलेला मुंबईकर माणूस आता शिवसेनेच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहत चाललाय आणि तो पुढे पुढे ठाकरेंच्या पाठीमागे जात चाललाय. त्याचं एकमेव कारण हेच होतं, ठाकरेंना अभिप्रेत असणारी मुंबई कशी हवी आहे. दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण आता पाहूया. यामध्ये मुंबईकरांना काही सी वोटर्स या चॅनलने काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना हात घातला गेला. त्या प्रश्नांची आता आपण उत्तर पाहूया. त्यांनी सगळ्यात मोठा पहिला प्रश्न मुंबईकरांना विचारला गेला होता. सी वोटर्सच्या या सर्वेची मुंबईसह हिंदी चॅनल्सनी दखल घेतली आहे, भाजपने देखील याची दखल घेतली आहे. सी वोटर्सच्या सर्वेनुसार मुंबईमध्ये मित्रांनो, मुंबईमध्ये आता ठाकरे ब्रँडची ताकद आहे का, असा प्रश्न लोकांना विचारल्याच्या नंतर जवळजवळ 55% लोकांनी म्हटलंय मुंबईमध्ये अजूनही ठाकरे ब्रँडची ताकद आहे. ठाकरे ब्रँड मुंबईतून संपलेला नाही आणि संपवणारा पण मुंबईत कधी येणार नाही. या सर्वेतून पहिला प्रश्न विचारला गेला होता की मुंबईचा ठाकरे ब्रँड काय ताकद आहे. 55 ते 60% लोकांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बाजूने दिलेलं मतदान याचं निकालामध्ये परिवर्तन होणं शक्य आहे.
त्यानंतर सी वोटर्सने पुढचा आणि महत्वाचा प्रश्न मुंबईतील सामान्य जनतेला विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता की मुंबईमध्ये शिवसेनेचे खरे वारसदार कोण आहेत? मुंबईमध्ये शिवसेनेचा खरा वारसदार कोण आहे? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, ते एकनाथ शिंदे वारसदार आहेत की इकडे शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वारस आहेत? असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मित्रांनो, मुंबईकरांची जी उत्तरं समोर आली आहेत त्या उत्तरांना दाद देण्यासारखी आहे. जवळजवळ 60 ते 65% मुंबईकर आजही म्हणतायत की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. यामुळे शिवसेना कोणाची, शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण चिन्ह कोणाचा, इथे प्रश्न संपतोय. मुंबईकरांनी एका शब्दात सांगितलंय, मुंबईमध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे, खऱ्या शिवसेनेचे खरे वारसदार म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहतोय. एकनाथ शिंदेना देखील 25 ते 26% लोकांनी पसंती दिली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ठाकरेंना दिलेला शब्द, ठाकरेंना आलेली मतं ही सगळ्यांपेक्षा, सगळ्यांच्या बेरजेपेक्षा सर्वाधिक असल्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे हाच ब्रँड चालणार. त्यानंतर मुंबईमध्ये प्रश्न विचारला गेला होता की मुंबईमध्ये मराठी मतांचा परिणाम भाजपला सहन करावा लागेल की उद्धव ठाकरेंना? मराठी मतांचा परिणाम भाजपला महागात पडू शकतो, ही या घडीची सगळ्यात मोठी मुंबईतून आलेली बातमी. परंतु मुंबईमध्ये मराठी मतदार हे ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, या सर्वेतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मुंबईतील हिंदी मतदार कोणाच्या पाठीमागे आहेत? 48% लोकांनी भाजपचं नाव घेतलंय. भाजपच्या बाजूने हिंदी मतदार फिरलेत, उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राज ठाकरेंच्या बाजूने 10 ते 12% आहेत. मात्र इथे गेम फिरताना दिसते. उत्तर भारतीयांनी मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाकारून भाजपला जवळ केल्याचा परिणाम इथे जाणवताना दिसतोय. एकंदरीत मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मुंबई टिकवण्यासाठी, मुंबईमध्ये आपला मराठीपणा कायम राहण्यासाठी ज्या प्रकारे ठाकरे बंधूंनी लढा दिलाय, त्या प्रकारे मुंबईतून आता ठाकरेंना तशा प्रकारचं बळ मिळताना दिसतंय. एका सभेने आणि एका सर्वेने संपूर्ण मुंबई ठाकरेंना मिळणार हे शक्य आहे. प्रतिक्रिया द्या.